हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आज आपण बोलूया पित्त न होणाऱ्या, कसलाही त्रास न होणाऱ्या उपासाबद्दल. आज श्रावण महिना सुरू झालाय, पहिल्या श्रावणातला शुक्रवार आहे आणि जवळजवळ मार्गशीर्ष महिन्यापर्यंत अनेक प्रकारचे उपास, व्रत, वैकल्य हे सुरू राहतं. आपली अतिशय श्रद्धा असते, भक्तीनं माणूस करतो, पण नंतर पोटाचं काहीतरी बिघडतं, अस्वस्थ होतं आणि मग थोडंसं करावं न करावं किंवा त्या त्रासाबरोबरच पुढं जाणं अशा गोष्टी होतात. आता खरं सांगू का, तर हे सगळे जे आपले उपासाचे पदार्थ आहेत, हे पदार्थ चुकीचे नाही आहेत. आता याच्यामध्ये आपण प्रामुख्याने आपली सगळ्यात टॉपची म्हणजे खिचडी, त्यानंतर अनेक प्रकारचे चिप्स, अनेक प्रकारचे तळलेले चिवडे, त्यानंतर येतं राजगिऱ्याचे लाडू, त्याच्यानंतर येतात फळं, त्याच्यानंतर येतात ड्रायफ्रुट्स. आता हा सिक्वेन्सच आपला चुकीचा झालाय. उपासाच्या दिवशी, आणि उपास म्हणजे आपण जेव्हा स्पेसिफिकली श्रावण महिन्यातले उपास म्हणतो, तेव्हा नॅचरली आपण जर निसर्गाचा एक भाग म्हणून जर स्वतःला धरलं, तर पावसाळ्याचं सीझन आहे, आपलं पचन असंही वीक आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला उपास करायला सांगितले, म्हणजे हे काहीतरी डिटॉक्स आहे. तर डिटॉक्स म्हणून उपास करायचा हा पहिला विचार करा. त्यामुळे उपासाची थाळी नाही, उपासाची ताटली पाहिजे, छोटीशी. त्याच्यामध्ये जितके पदार्थ बसतील तेवढेच आपल्याला घ्यायचे, ही सगळ्यात पहिली गोष्ट. आता याच्यामध्ये सोपी ट्रिक सांगू का तुम्हाला? तुमचं ताट अर्ध आपण बनवलेल्या पदार्थापासून आणि अर्ध नॅचरल पदार्थापासून भरलेलं पाहिजे. आता आपण बनवलेले पदार्थ म्हणजे काय? त्याच्यामध्ये चिप्स आले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पापड आले, खिचडी आली, रताळ्याचा खीस आला, बटाट्याचा खीस आला, साबुदाणे वडे आले, अजून काही काही क्रिएटिव्ह लोक खूप काही काही करत असतात, थालीपीठ आलं. तर अर्धी क्वांटिटी आपल्या जी ताटलीची आहे ती ह्या पदार्थांनी भरलेली पाहिजे. राहिलेली अर्धी जी ताटली आहे ती आपल्याला दही, ताक, दूध, फळं, ड्रायफ्रुट्स किंवा सहज पचणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, राजगिऱ्याचा लाडू आहे, खजूर आहे, अंजीर आहे, अशा पदार्थांनी भरलेली पाहिजे. झालं ना सोपं? ह्या गोष्टीमुळे काय होणार आहे, तर याच्यामधली जी मिरची आहे, तेलकटपणा आहे, तिखट आहे, दाण्याचं कूट आहे, शेंगदाणे आहे, याच्यामुळे जे आपला पित्ताचा, पचनाचा त्रास होणार आहे तो ह्या सगळ्या नॅचरल गोष्टीमुळे बॅलन्स होणार आहे. दुसरी गोष्ट, उत्तम हायड्रेशन राहणार आहे, शरीराला उत्तम फायबर मिळणार आहे आणि आपल्याला कसलाही उपासाचा त्रास होणार नाही. खिचडीसाठी काही 2-3 टिप्स आहेत. साबुदाणा भाजून घ्या, उत्तम पद्धतीनं भिजवा, दाण्याच्या कुटाच्या ऐवजी ओल्या नारळाचा भरपूर वापर करा आणि दही, ताक, कोशिंबीर ह्या भरपूर प्रमाणात घ्या. असं जर तुम्ही ह्या वर्षी जर उपास केला आणि ते उपास आहे हे लक्षात ठेवून केला, तर तुमचा उपास अतिशय सुफळ संपन्न राहील, ही माझ्याकडून गॅरंटी आहे. तर काळजी घ्या, अशा पद्धतीने उपास करा.